झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या नैना पुजारी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी योगेश राऊतला गुन्हे शाखेने नगर जिल्ह्यातून अटक केली आहे। 2009 मध्ये घडलेल्या या घटनेत राऊत फरार झाल्याने खटल्यावरही परिणाम झाला। बराच काळ दिल्लीत लपून बसलेल्या राऊत पकडला गेला आणि त्यानंतर आता खटल्याच्या कामकाजाला वेग येईल। 1.5 वर्षापूर्वी योगेश पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाला होता। योगेशला अटक व्हावी म्हणून नैनाच्या कुटुंबियांनी आणि पुणेकरांनी मोर्चा काढला होता। पोलिसांनी योगेशच्या शोधासाठी टीम तयार करून अनेक ठिकाणी त्याचा शोध सुरू केला होता। फरार झालेला योगेश दिल्लीतल्या त्रिलोकपुरी भागात राहायचा। विशेष म्हणजे दिवस आणि रात्री तो 2 ठिकाणी काम करायचा। एका लॉन्ड्रीमध्ये रवी अशोक भल्ला या नावाने तो काम करायचा, तर L&T कंपनीच्या मेट्रो टनेलमध्येही तो ऑफिस बॉय म्हणून कार्यरत होता। त्याने ड्रायव्हिंग लायसन्सही काढलंय। कोण आहे हा योगेश राऊत यावर एक नजर टाकूया। योगेश सराईत गुन्हेगार आहे। नैनावर 7 ऑक्टोबर 2009 रोजी 4 नराधमांनी बलात्कार केला होता। गाडीमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं त्यांनी तिचं अपहरण केलं आणि त्यानंतर तिच्यावर पाशवी बलात्कार करून तिची हत्या केली। महेश ठाकूर, योगेश राऊत, राजू चौधरी आणि विश्वास कदम या चौघांनाही पोलिसांनी अटक केली। मात्र 18 सप्टेंबर 2011 रोजी योगेश राऊत अटकेत असताना पसार झाला होता। योगेश राऊत फरार होण्याच्या घटनेचा या प्रकरणाच्या खटल्यावरही परिणाम झाला। गंभीर बाब म्हणजे आरोपींनी अशाच प्रकारे आणखी एका महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याचं नार्को टेस्टमध्ये उघड झालं होतं। दिल्ली में अपनी एक नई आइडेंटिटी बनाई थी, जिसमें उसने एक अमृतसर का एक RTO का ड्राइविंग लाइसेंस इस्तेमाल किया है। उसमें उसका एड्रेस अमृतसर का बताया है। रवि अशोक भल्ला ये उसने नाम लिखा है उसका, जिसके नाम से उसने वो पैन कार्ड लिया है। और जो L&T में जो प्राइवेट जॉब भी करता है उसमें उसने वही नाम डाला है। यानी ओरिजिनल जो बेस जो बनाया है उसने अमृतसर का बनाया है। मुख्य सूत्रधार राऊत पकडला गेल्यानं खटल्याच्या कामकाजाला आता वेग येणार आहे। नैनाला न्याय कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आता तिचे कुटुंबीय आहेत। नितीन पाटोळेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।